सगळं बसतात, कोण पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर आंदोलन करत, हे या महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे। हा आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली, स्वतःही फुटले, हे अस्वस्थ आत्मे आहेत। हे पवार साहेबांना भटकते आत्मा म्हटले होते, हे स्वतः भटकते आणि लटकते आत्मा आहेत। कुठेतरी समाधान माना, ईव्हीएमचा आदर करा। ज्या ईव्हीएमने तुम्हाला इतकं मोठं दिलेलं आहे, त्या ईव्हीएमच्या माध्यमातून आम्ही सुद्धा जिंकलोय। मग जे काय आमच्या असतील ते कुठेतरी तुम्ही या महाराष्ट्राचं एक प्रतिष्ठा जी आहे या राज्याची ती सांभाळा। उद्या शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे आणि तुम्ही परत एकदा दावोसमध्ये बसून इथे बसून शिवसेना प्रमुखांची पक्ष फोडण्याच्या भाषा करता लाज वाटत नाही तुम्हाला? घ्या ना, आमची नावं घ्या। आता आम्ही सगळे फुटणार असं सांगा। आम्ही मरण पत्करूपणे यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले 20 आमदार आहेत आणि खासदार आहेत। ज्यांना जायचं ते बेमान शेण खायला गेले ह्यांच्याबरोबर, आम्ही कशाला जाऊ? आम्हाला स्वाभिमान आहे या महाराष्ट्राचा, मराठी मातीचा, मराठी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलं आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे। माझं परत मागणं आहे, उदय सामंत उद्योगमंत्री यांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्रात परत पाठवायला पाहिजे। काय करतात तिकडे बसून? ते काय करतात? काय ते तिकडे शिंदेचेच आमदार फोडायला गेलेत, मला परत सांगतोय मी। तोच प्रश्न आहे की उदय सामंत आणि ते आता सार्वसार्वत्रिक करतात भांडं फुटल्यामुळे। उदय सामंत शिंदे गटात फूट पाडतायत आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? कोणाचा असणार? एकनाथ शिंदेला कोणाचा आशीर्वाद होता? अजित पवारना कोणाचा आशीर्वाद होता? फाटाफूट शिरोमणी दिल्लीत बसलेत ना, इथे गुरु महाराज इथे बसलेले आहेत। शिंदे कोणाला नको झाले? कोणाचा? शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे। मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कोणीच ओळखणार नाही। मी सातत्यानं ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिले। अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं। पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कट कारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात